नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यवसाय प्रशासन या विषयातील प्रकरण दुसरे व्यवसाय संघटनांचे प्रकार या प्रकरणातील विविध मुद्द्यांचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बिगर शासकीय संघटना म्हणजे काय, त्यांचा अर्थ, व्याख्या, बिगर शासकीय संघटनांचे महत्त्व किंवा लाभ, त्याचप्रमाणे बिगर शासकीय संघटनांच्या मर्यादा, त्याचप्रमाणे एक व्यक्ती कंपनी म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या, एकल व्यक्ती कंपनीचे फायदे किंवा महत्त्व व त्याचबरोबर एकल व्यक्ती कंपनीच्या मर्यादांचा सखोलपणे अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये स्वयंसेवी संघटना या नागरी समाजाचा अविभाज्य घटक बनलेल्या आहेत. संपूर्ण समाजाच्या विकासामध्ये स्वयंसेवी संघटना महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. या संघटना लोकाभिमुख क्रिया करून कोणालाही लाभाची किंवा नफ्याची अपेक्षा न बाळगता समाजामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत आहे. शासनाची मदत न घेता किंवा कमीत कमी मदत घेऊन विकास करण्यावर स्वयंसेवी संघटना काम करीत असतात. शासनाकडून दुर्लक्षित राहिलेल्या किंवा खोळंबून राहिलेल्या कामावर स्वयंसेवी संघटना प्रामुख्याने आपले लक्ष केंद्रित करत असतात. म्हणूनच आज जगभरामध्ये स्वयंसेवी कार्याला महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. बिगर शासकीय संघटनांच्या स्वरूपामध्ये विविधता दिसून येते. बिगर शासकीय संघटनांची विविधता ही आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे सांगू. यामध्ये या संघटनांचा आकार, सदस्यता, निधी स्त्रोत, विविध राजकीय पक्षांशी स्वयंसेवी संघटनांचे असलेले संबंध, संघटनेचे तत्वज्ञान, संघटनेचे ध्येय आणि कार्यक्रम, यामध्ये सर्व स्वयंसेवी संघटनांमध्ये विविधता दिसून येते. प्रत्येक स्वयंसेवी संघटनेचा आकार, सदस्य संख्या, निधी मिळवण्याचे मार्ग, तत्वज्ञान, ध्येय व कार्यक्रम राबविण्याच्या पद्धती यामध्ये विविधता दिसून येते. बिगर शासकीय संघटना या नोंदणीकृत व अनोंदणीकृत असतात. ज्या संघटना कायदेशीररित्या पंजीकृत झालेल्या असतात त्यांना लेखी घटना असते. या संघटनांच्या कामकाजाचे नियम हे निश्चित असतात. त्यांची कार्यकारिणी असते व त्यामधून पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया निश्चित केली जाते. तसेच अशा नोंदणीकृत संघटनांना निधी देण्यास पात्र मानले जाते. तसेच शासन आणि आंतरराष्ट्रीय वित्त संस्था अशा नोंदणीकृत संघटनांना मान्यता देत असतात. या बिगर शासकीय संघटनांची वैशिष्ट्ये आपण बघू. बिगर शासकीय संघटना या बिगर नफा संस्था म्हणून कार्यरत असतात. त्यांचे स्वरूप हे मोठ्या प्रमाणात स्वयंसेवी, सेवा केंद्रित, विकासाभिमुख असे असते. बिगर शासकीय संघटना या अशा स्वरूपाच्या संघटना असतात की ज्या एका विशिष्ट सामाजिक तत्वावरती विश्वास ठेवतात आणि त्यांची संरचना ही समाजामध्ये विकास घडवून आणणारी व समाजाला सेवा पुरवणारी अशी असते. बिगर शासकीय संस्था या लोकांच्या सक्षमीकरण करणाऱ्या विकास संघटना असतात. बिगर शासकीय संघटना या स्वतंत्र लोकशाहीवादी असून आर्थिक आणि सामाजिक गट जे असतात त्यांच्यासाठी कार्य करत असतात. या कोणत्याही राजकीय पक्ष अथवा राजकीय संघटनेशी संलग्न नसतात. समाजाचा विकास आणि कल्याणासाठी या संघटना कार्यरत असतात. समाजातील जे वंचित घटक आहेत त्या घटकांना किमान स्तरापर्यंत चांगल्या स्वरूपाचे जीवन जगता यावे यासाठी, तसेच समाजातील ज्या समस्या आहेत त्यांचे निराकरण व्हावे यासाठी या संघटना कार्य करत असतात. या संघटनांची स्थापना ही समाजाच्या किंवा शासनाच्या हस्तक्षेपाशिवाय केली जाते. त्या केवळ धर्मदाय संस्था नसतात तर त्यांच्याद्वारे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक कृती देखील केल्या जात असतात. बिगर शासकीय संघटनांच्या महत्त्व किंवा लाभामध्ये आपण सांगू शकतो की समाजाचे कल्याण व्हावे यासाठी या संघटना अनेक वेगवेगळ्या उपक्रमांचे किंवा नवीन उपक्रमांचे आयोजन करत असतात. त्यासाठी या संघटना आवश्यक असणाऱ्या जोखीम देखील उचलत असतात. स्थानिक निर्माण होणारी जी परिस्थिती असते त्याचबरोबर समायोजित होण्यासाठी आणि स्थानिक गरजांना प्रतिसाद देण्यासाठी आणि सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक बाबींना सामावून घेण्यासाठी एकात्मिक प्रकल्पांचे आयोजन आणि अंमलबजावणी करत असतात. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रीय प्रकल्पांची अंमलबजावणी देखील त्यांच्याद्वारे केली जात असते. लोकांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करून समाजातील जे वंचित घटक आहेत त्यांना मदत या संघटनांच्या माध्यमातून केली जाते.
समाजाच्या सर्व स्तरांशी या संघटना संबंध आणि संपर्क प्रस्थापित करत असतात. बिगर शासकीय संघटना या त्यांच्याकडे कामकाजाच्या हेतूने तज्ञ आणि आत्यंतिक क्रियाशील व प्रेरणादायी अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करत असतात. बिगर शासकीय संघटनांच्या काही मर्यादाही आहेत. यामध्ये आपण पहिली मर्यादा सांगू शकतो की बिगर शासकीय संस्थांचे प्रकल्प हे जरी समाजाच्या कल्याणासाठी असले तरी देखील त्यांना उपलब्ध होणारा निधी हा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतो असे नाही. त्याचप्रमाणे बिगर शासकीय संस्थांवरती अनेक निर्बंध लादले जात असतात. बिगर शासकीय संस्थांना त्यांच्या प्रकल्पांची पूर्तता करण्यासाठी प्रत्येक वेळेस कुशल आणि तज्ञ मनुष्यबळाची उपलब्धता होईलच असे नाही. परिणामी त्यांचे प्रकल्प हे यशस्वी होतीलच असे नाही. या होत्या बिगर शासकीय संघटनांच्या मर्यादा. बिगर शासकीय संघटनांनंतर आता आपण बघणार आहोत एक व्यक्ती कंपनी. त्यालाच आपण म्हणतो एकल व्यक्ती कंपनी. एकल व्यक्ती कंपनी म्हणजे ज्या कंपनीचा केवळ एकच सदस्य असतो, तो संपूर्णतः व्यक्तिगत स्वरूपाचा असतो. एकल व्यक्ती कंपनीमध्ये तो एक सदस्य हाच सर्वाधिकारी किंवा संपूर्ण सदस्य असतो. अशा एकच सदस्य असणाऱ्या कंपनीच्या निवेदनपत्रामध्ये कायदेशीर बाबींच्या दृष्टिकोनातून सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या सदस्याच्या मृत्यूनंतर किंवा कार्यक्षमतेनंतर किंवा अकार्यक्षमतेनंतर कोण व्यक्ती सर्वाधिकारी होणार त्याचे नाव असणे गरजेचे असते. एकल व्यक्ती कंपनीची व्याख्या आपण सांगू शकतो की कंपनी अधिनियमाच्या कलम 2 नुसार एकल व्यक्ती कंपनी म्हणजे अशी कंपनी की ज्या कंपनीचा सदस्य हा केवळ एक आणि एकच व्यक्ती असतो. त्यानंतर या कंपनीचे सदस्यत्व भागधारक किंवा कंपनीच्या घटनापत्रकानुसार प्राप्त होत नाही. परिणामी केवळ एक आणि एकच सदस्य असल्याने ही कंपनी परिणामकारकपणे काम करू शकते. व्यवसाय किंवा उद्योग स्थापन करताना केवळ एकच प्रवर्तक असल्याने या कंपनीची निर्मिती होत असते. ज्या उद्योगांचा व्यवसाय हा अगदी प्रारंभिक टप्प्यावरती असतो त्यावेळेस तो उद्योजक एकल व्यक्ती कंपनीची स्थापना करत असतो. एकल व्यक्ती कंपनीची काही वैशिष्ट्ये आपण सांगू शकतो. त्यामध्ये एका भागधारकाकडून कार्यसंचालन हे कमीत कमी एक भागधारक व्यक्तीकडून आणि एका संचालकाकडून केले जात असते. एक व्यक्ती कंपनीची कोनशिला अशी व्यक्ती होते की जी व्यक्ती कंपनीच्या संरचनेनुसार व्यवसायाची कौशल्यपूर्वक हाताळणी स्वतंत्रपणे करेल आणि या अधिनियमाने सुधारणा केलेल्या अपेक्षित उद्दिष्टांची पूर्तता होईल. म्हणजेच एका भागधारकाकडून या व्यवसायाचे कार्यसंचालन हे होत असते. पुढील वैशिष्ट्य आपण सांगू शकतो की नामनिर्देशित व्यक्तीची नियुक्ती. एकल व्यक्ती कंपनीचा जो एकमेव सर्वा सदस्य असतो त्याला नामनिर्देशित व्यक्तीची नियुक्ती करावी लागते व अशी नामनिर्देशित व्यक्ती भागधारकाच्या मृत्यूनंतर त्या कंपनीचे सर्व कामकाज नियंत्रित करू शकते. पुढील वैशिष्ट्य सांगू शकतो काही विशिष्ट प्रक्रियांमधून सवलत. प्रक्रियात्मक दृष्टीने पाहिल्यास एकल व्यक्ती कंपनीच्या काही विपत्रातून सवलत मंजूर केलेली असते. या सवलती सर्वसाधारणपणे खाजगी मर्यादित कंपन्यांना मिळत नाही. उदाहरणार्थ एकल व्यक्ती कंपन्या विशेष सर्वसाधारण सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचे बंधन किंवा सक्ती करण्यात आलेली नसते. अगदी एकल व्यक्ती कंपन्यांना अहवालांचे सादरीकरण निबंधकाकडे करण्याच्या प्रक्रियेत देखील काही सवलती देण्यात आलेल्या आहेत. हे त्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य सांगता येईल. त्याचप्रमाणे एकल व्यक्ती कंपनीबाबत स्पष्टपणे विश्लेषण म्हणजेच काय तर या अधिनियमामध्ये एकल व्यक्ती कंपनीची उद्दिष्टे, हेतू या सर्वच बाबींचे तपशीलवारपणे विवेचन केले गेले आहे. एकल व्यक्ती कंपनीचे महत्त्व किंवा फायदे आपण सांगू शकतो. त्यामध्ये पहिला फायदा आहे कॉम्प्लायन्स. कंपनी अधिनियम 2013च्या कलम 2 मध्ये नमूद केल्यानुसार काही वेळेस एकच व्यक्ती कंपनीचा अर्थ हा खाजगी मर्यादित कंपनी असा देखील घेतला जातो. त्यामुळे एक व्यक्ती कंपनीची जी खरेदी प्रक्रिया आहे ती खाजगी मर्यादित कंपनीप्रमाणेच असते. त्याचप्रमाणे एक व्यक्ती कंपनीला अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात.
त्यामुळे या कंपनीवरती कॉम्प्लायन्सशी संबंधित ज्या बाबी असतात त्यांचा भार खूप कमी पडत असतो. दुसरा फायदा आपण सांगू शकतो की शाश्वत वारसा हक्क. एकल व्यक्ती कंपनीला संस्थापना करताना एक व्यक्ती या स्वरूपात नोंदणी करावी लागते. याचप्रमाणे या कंपनीची जी वारसा हक्काची प्रक्रिया आहे ती शाश्वत स्वरूपाची आहे. त्यामुळे उद्योजकाला व्यवसायाच्या भांडवल उभारणीसाठी अधिक सुकरता प्राप्त होत असते. पुढील फायदा सांगू शकतो की बँकांकडून कर्जाची सहज प्राप्ती. बँका आणि अन्य वित्तीय संस्था या प्रोप्रायटरी फर्मला वित्तपुरवठा करण्यास प्राधान्य देण्याऐवजी अशा कंपन्यांना कर्ज देण्यास जास्त पसंत करतात. एकूणच सगळ्या परिस्थितीचा विचार करता एखादा उद्योजक हा त्याची जी कंपनी आहे ती खाजगी मर्यादित कंपनी म्हणून नोंदणी करू शकतो. त्यामुळे त्याला वित्तीय मदत होणे सोपे जाते. पुढील फायदा आपण सांगू शकतो की वार्षिक परतावे भरणे. एकल व्यक्ती कंपनीला संचालकांच्या सहीद्वारे वार्षिक परतावे भरणे आवश्यक असते. कंपनीच्या सचिवाची सही ही एकल व्यक्ती कंपनीला वार्षिक परतावे भरत असताना ग्राह्य धरली जात नाही. पुढील फायदा वार्षिक सर्वसाधारण सभा भरण्याची आवश्यकता नसते. व शेवटचा फायदा आपण सांगू शकतो की बोर्ड मीटिंग. एकल व्यक्ती कंपनीच्या संचालक मंडळाची सभा किंवा मीटिंग ही दरवर्षी सर्वसाधारणपणे 50% इतक्या प्रमाणात होणे गरजेचे असते. या सभांमध्ये 90 दिवसापेक्षा जास्त कालावधी नसावा. एकल व्यक्ती कंपनीचे फायदे बघितल्यानंतर आता आपण मर्यादा बघणार आहोत. पहिली मर्यादा आहे उच्च कर दर. एकल व्यक्ती कंपनी ही कॉर्पोरेट फर्म असल्याने कर विषयक जे काही फायदे आहेत ते यांना मिळत नाही. प्रोप्रायटरी फर्मला त्यांचे जे पगार आहेत त्यांचे 10%, 20% आणि 30% दराने कर भरावा लागतो. पण एकल व्यक्ती कंपनी जर असेल तर त्या कंपनीला थेट 30% इतका कर भरावा लागतो. पुढील समस्या आहे सातत्य व्यय. भागीदारी संस्था किंवा प्रोप्रायटरी फर्म यांच्यापेक्षा एकल व्यक्ती कंपनीचा सातत्य व्यय हा खूपच कमी असतो. पुढील तोटा आहे की नावामध्ये समावेशक. एकल व्यक्ती कंपनी हे संबंधित कंपनीला तिच्या नावासमोर कंसामध्ये नमूद करावे लागते. त्यामुळे व्यक्ती ही संबंधित संघटना चालत असल्याचे दिसून येते आणि त्याचा नकारात्मक प्रभाव हा ग्राहकांवरती पडत असतो. पुढील तोटा आपण सांगू शकतो की एकच व्यक्ती ही व्यवस्थापन करत असते आणि निर्णय घेत असते. त्यामुळे संबंधित व्यक्ती ही जर दूरदृष्टी आणि विचारपूर्वक निर्णय घेणारी असेल तर त्या कंपनीसाठी ते चांगले ठरते. पण काही वेळेस काही निर्णय हे त्यांची कार्यवाही होण्यापूर्वी तपासून घेणे आवश्यक असते. पुढील मर्यादा आपण सांगू शकतो की एकल व्यक्ती कंपनीची संस्थापना ही केवळ एका वेळेस एकाच व्यक्तीच्या नावाने केली जाते. पण जर संबंधित व्यक्तीला जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नवीन कंपनीची संस्थापना करायची असेल तर त्याला त्याच्या नावाने कंपनीची संस्थापना करता येत नाही. पुढील मर्यादा आपण सांगू शकतो की मोठ्या प्रमाणावर टर्नओव्हरसाठी एकल व्यक्ती कंपनी ही उपयुक्त नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण बिगर शासकीय संघटना म्हणजे काय त्याचा अर्थ, व्याख्या, बिगर शासकीय संघटनांचे महत्त्व व मर्यादा, त्याचप्रमाणे एकल व्यक्ती कंपनी कशाला म्हणतात त्याची व्याख्या, अर्थ, एकल व्यक्ती कंपनीचे महत्त्व किंवा फायदे, तसेच एकल व्यक्ती कंपनीच्या मर्यादा यांचा सखोलपणे अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.